संपूर्ण महाराष्ट्रभरातील माझ्या शिक्षक बांधवांसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मराठी PYQ जे काही प्रिव्हियस इयर पेपर आहेत, जे काही आतापर्यंत TETचे पेपर झाले आहेत, त्याचं पेपर 1चं पेपर 2चं विश्लेषण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण शिक्षक बांधवांसाठी करून घेतोय. तर आज आपण येऊन पोहोचलो आहे भाग 3 पर्यंत. ही जी काही सिरीज आहे ही सिरीज कंटिन्यू सुरू राहणार आहे. ज्या शिक्षक बांधवांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की या संपूर्ण सिरीजचा फायदा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला होणार आहे. ही सिरीज घेण्यामागचं कारण एकच आहे की जे काही पेपर होतात त्या पेपरचं नेमकं म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असते आणि ते प्रश्न विचारल्यानंतर ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवायला पाहिजे, की जेणेकरून आपण पारंपरिक पद्धतीने जर मराठी वाचत असू तर कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी मार्क मिळण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त मार्क मिळण्याची दाट शक्यता नसते. कारण मित्रांनो, कारण की जे काही PYQज आपल्याला विचारली जात आहेत तर त्यामध्ये डिफरंट आहे, वेगवेगळी आहेत. ओके. आणि आपण हे PYQज कोणते घेतोय तर फक्त व्याकरण आणि शब्दसंग्रहाचे PYQज इथे आपण कव्हर करतोय. जे काही 2 घटक तुम्हाला आलेली असतात, एक म्हणजे गद्य उतारा आलेला असतो आणि एक पद्य कविता आलेली असते. त्यावरून त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात, ते आपण स्वतंत्र पद्धतीची लेक्चर घेणार आहोत. ओके. नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी. लक्ष मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आजचा पेपर आपला आहे पेपर 1 2015चा. ओके. या 2015च्या पेपरमध्ये जे काही त्या ठिकाणी संपूर्ण PYQज असणार आहे त्याचं डिटेल विश्लेषण या लेक्चरमध्ये आपण करून घेणार आहोत. आज सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे की बरेच फोन मला यायला लागले आहेत की सर TETच्या बॅचसाठी इन्क्वायरी करतायत. तर जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी आपली जी काही बॅच आहे ती बॅच सुरू करायची आहे आपल्याला. पण विद्यार्थ्यांसाठी मिनिमम आपण पात्र ठेवले 50 विद्यार्थ्यांची, की 50 विद्यार्थ्यांसाठी बॅच घ्यायची आहे आणि परिपूर्ण प्रॉपर पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी आपल्याला काढायचे. यामध्ये फक्त या बॅचमध्ये फक्त मराठी नसणार आहे, तर या बॅचमध्ये आपण सर्वच्या सर्व विषय घेणार आहोत. मग मराठी असणार, पेपर 1 आणि पेपर 2 दोघांसाठी ही बॅच असणार आहे. मग तुमचं मराठी असणार, इंग्रजी असणार, बालमानसशास्त्र असणार आहे. ओके. त्याच्यानंतर त्या ठिकाणी काही विद्यार्थी समाजशास्त्रासाठी पात्र ठरत असतील त्यांच्यासाठी समाजशास्त्र, काही विद्यार्थी मॅथ आणि सायन्ससाठी पात्र ठरत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी ही बॅच असणार आहे. म्हणजे सर्व विषय, थोडक्यात सांगायचं काय की सर्वच्या सर्व विषय या बॅचमध्ये आपण शिकवणार आहे. आणि या बॅचचं स्वरूप असं असणार आहे की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, रोज लाईव्ह लेक्चर होणार. ओके. आणि तेच लेक्चर तुम्हाला बघता येणार आहे. ओके. आणि प्रॅक्टिस पेपर तुमच्या जास्तीत जास्त टेस्ट घेतल्या जाणार, म्हणजे परिपूर्ण तयारी या बॅचमध्ये करून घेतली जाणार. तर ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आवर्जून माझ्याशी संपर्क करा. माझा संपर्क इथं नाही, पुढच्या पेजवरती माझा संपर्क आहे. तर 9096955652 अशा पद्धतीने माझा संपर्क आहे. तर आवर्जून तुम्ही संपर्क करा आणि मग लवकर आपली बॅच सुरू होणार आहे. ओके. आता बघा, आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे गैरहजेरी शब्दाचा त्या ठिकाणी समानार्थी शब्द कोणता. आता आपल्याला प्रश्न कोणता दिला आहे, शब्द कोणता दिला आहे, गैर अशा पद्धतीने उपसर्ग घटित जुडलेला शब्द दिलेला आहे. गैरहजेरी हे कोणतं आहे तर फारसी. बरोबर. फारसी व अरबी जे काही उपसर्ग आहेत तर ते उपसर्ग त्याला जुडलेला आहे. बरोबर ना. मग आता इथं गैरहजेरी म्हणजे काय तर त्याला आपण काय काय म्हणू शकतो. तर आता बेरोजगार त्याला काही म्हणू शकत नाही. बेरोजगाराच्या विरोधात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की रोजगार हे येणार आहे. त्याला सुद्धा कोणत्या उपसर्ग जुडलेला आहे तर त्याला सुद्धा आलेला आहे फारसी व अरबी उपसर्ग. जे काही त्या दोघांना एकत्रित आलेल्या उपसर्गांना म्हटलं जातं यावनी उपसर्ग. बरोबर ना. म्हणजे बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत, जसजसे त्या ठिकाणी प्रश्न येत जातील त्या त्या स्वरूपाने मी विश्लेषण करणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर अनुदिनी हे येऊ शकत नव्हतं, अनुपस्थिती सर्वांना माहिती आहे. बरोबर. म्हणजे गैरहजेरी. बरोबर. गैरहजेरी त्याच्या समानार्थी शब्द जो काही आलेला असणार तो अनुपस्थिती आलेला असणार आहे. म्हणजे हा शब्द सुद्धा कसा आलेला आहे तर तो उपसर्ग घटित आहे. मग उपसर्ग म्हणजे काय ही कन्सेप्ट सुद्धा थोडक्यात समजून घ्या. बऱ्याचदा प्रश्न या घटकावरती विचारला गेलाय. तो उपसर्ग म्हणजे काय असतं की एखादं मूळ नाम असेल त्या मूळ नामाला समोरून जोडलेलं एखादं जे काही अक्षर असतं त्या अक्षराला मराठीमध्ये काय म्हणतात तर त्या अक्षराला मराठीमध्ये उपसर्ग म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी आता हे उदाहरणच घ्या ना, हजेरी हा मूळ शब्द आहे, त्याच्या समोरून जे काही जोडून आलेलं आहे तर त्या समोरून जोडलाय गैर. बरोबर. म्हणजे गैर हे काय झालं मित्रांनो तर गैर याला मराठीमध्ये तुम्ही काय म्हणणार तो उपसर्ग म्हणणार. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रश्न होता. बेपरवा, परवा त्याला जोडलेला आहे समोर बे. बरोबर ना.
म्हणजे परवा त्याच्या विरोधामध्ये येतं बेपरवा, बरोबर ना. म्हणजे रोजगार बेरोजगार त्याच्या विरोधामध्ये काय येतं, रोजगार येतं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी बेरोजगारी म्हटल्यानंतर त्याचे समानार्थी शब्द सुद्धा आहेत, बरोबर. आणि मी काय केलंय नोट्समध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी दोघं गोष्टी सांगितल्या, समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द. आणि लेक्चर कसं वाटतंय मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगत चला. तर मी समानार्थी शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा बऱ्याच शिक्षक बांधवांनी त्या ठिकाणी हा घटक वाचला असेल, पण मला तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगायचं आहे की समानार्थी शब्द म्हटल्यानंतर आपण डीएडमध्ये शिकलोय की आपल्याला नोट्स कशा काढायच्या, शॉर्टकट ट्रिक्स कशा असतात, बरोबर ना, स्मार्ट वर्क कसं करायचं. कारण की मी सुद्धा एक डीएड धारक आहे, तुम्ही सुद्धा डीएड आहात, बरोबर ना, डीएड बीएड. तर बघा समानार्थी शब्दांमध्ये मी या दोन गोष्टी अतिशय आवर्जून विद्यार्थ्यांना सांगत असतो की समानार्थी शब्दांची नोट्स जी काही आहे ती दोन पद्धतीने असणार आहे. म्हणजे एकदा नेहमी ऐकत असलेले जे काही त्या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत ते, आणि त्याच्यानंतर कधी कधी ऐकलेले समानार्थी शब्द, बरोबर. म्हणजे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना, तर या दोन गोष्टींच्या माध्यमातून मी नोट्स तयार केलेली आहे. म्हणजे जेणेकरून होतं काय की आपल्याला एवढं समानार्थी शब्द एवढी वाचण्याची गरज पडत नाही. तर दोन पद्धतीने फक्त कधी कधी ऐकलेली किंवा न ऐकलेली जे काही समानार्थी शब्द आहेत तेवढी फक्त आपल्याला ऐकायला लागतात, बरोबर. आणि तेवढी ऐकून त्या ठिकाणी आपल्याला ती लक्षात ठेवता येतात. म्हणजे अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न होता. या दुसऱ्या प्रश्नाकडे बघा, 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, या वाक्याचे अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य कोणते. आता प्रश्न कोणत्या घटकावरती विचारलाय बरं, तर प्रश्न विचारलाय मित्रांनो वाक्य रूपांतरण. ओके, प्रश्न कुठे विचारलाय, वाक्य रूपांतरणावरती विचारलाय, म्हणजे वाक्यांच्या प्रकारावरती प्रश्न आहे. मग वाक्य रूपांतरण म्हणजे काय असतं, तर वाक्य रूपांतरण म्हणजे अर्थ न बदलता, ओके, अर्थ न बदलता जे काही रचना तयार केली जाते त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, वाक्य रूपांतरण म्हणतात. म्हणजे एमपीएससीने अशा प्रकारचे प्रश्न आतापर्यंत विचारलेले आहेत की वाक्य रूपांतरण म्हणजे काय. ठीक आहे, वाक्य रूपांतरणावरती प्रश्न विचारलाय, पण प्रश्न काय विचारला एमपीएससीने पेपरमध्ये की वाक्य रूपांतरण म्हणजे काय, तर अर्थ न बदलता एका वाक्याचं दुसऱ्या वाक्यामध्ये रूपांतरण करणं म्हणजे वाक्य रूपांतरण होय. ओके, म्हणजे अशा पद्धतीने. आता प्रश्न आपल्याला तोच विचारलाय, आपल्याला वरती उदाहरण कोणतं दिलेलं आहे, तर होकारार्थी वाक्य दिलेलं आहे. त्याचं काय बनवायचं सांगितलेलं आहे, तर त्याचं बनवायचं सांगितलेलं आहे नकारार्थी वाक्य. ओके, म्हणजे एका होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करा. ओके, असा प्रश्न इथे विचारलाय. मग आता प्रश्न काय की 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. मग आता दिलेल्या होकारार्थी वाक्याचं मित्रांनो जेव्हा तुम्ही नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करताय तेव्हा काही 2 ते 3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट काय, अर्थ बदलाव म्हणजे अर्थ न बदलता याचं रूपांतरण करावं लागतं. मग इथं जो काही त्या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आलेला आहे, बरोबर, इथं जो काही विरुद्धार्थी शब्द आलेला आहे त्याच्या विरुद्धार्थी शब्द इकडं घेऊन त्या ठिकाणी आपल्याला रचना तयार करावी लागते, बरोबर. मग इथं जो आलेला होकार असतो, बरोबर, त्याचं रूपांतरण तुम्हाला कशामध्ये करावं लागतं, नकारामध्ये. मग जो अर्थ इकडं आलेला आहे ना तोच अर्थ तुम्हाला या वाक्यामध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये अजिबात बदल होता कामा नाही. ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. मग आता आपल्याला उदाहरण दिलंय की 1000 रुपये देखील मोठी रक्कम आहे. मग आता इकडं जर आपण लक्षात घेतलं तर मोठी रक्कम आहे काय, 1000 रुपये, जो अर्थ आहे तो जसाच्या तसा तुम्हाला ठेवायचा आहे. इथं विरुद्धार्थी शब्द कोणता आलेला आहे, मोठी. मग मोठीच्या विरोधामध्ये तुम्ही काय म्हणणार, तर मोठीच्या विरोधामध्ये तुम्ही काय सांगू शकता, तर मोठीच्या विरोधामध्ये काय म्हणणार तुम्ही, लहान, बरोबर ना. अशा पद्धतीने. मग आता काय, 1000 रुपये फार मोठी रक्कम नाही, अरे मोठी रक्कम आहे, म्हणजे आपल्याला अर्थ न बदलता, बरोबर ना, वाक्याचा मूळचा जो काही अर्थ आहे तो न बदलता आपल्याला रूपांतरण करायचं आहे. मग आता इथं काय 1000 रुपये फार मोठी रक्कम नाही, बरोबर, अशा पद्धतीची ही रचना आहे, तर हे चुकीचं आहे. 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही, बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा प्रकट होतोय की 1000 रुपये ही जी रक्कम आहे तरी मोठीच रक्कम आहे. म्हणजे अशा पद्धतीने जो अर्थ आहे तो अर्थ जशाच्या तसा आपल्याला ठेवावा लागतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ओके, आता पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिलेला होता की 1000 रुपयांना आज कवडीची किंमत नाही, हे चुकीचं आहे, बरोबर. त्यानंतर म्हणजे चुकीचं आहे म्हणजे काय की एका होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये अशा पद्धतीने रूपांतरण करता येत नाही. त्याच्यानंतर 1000 रुपयात आज किराणा देखील होत नाही, म्हणजे आता इथं त्या ठिकाणी होत नसेल किराणा, पण त्या ठिकाणी प्रश्नाच्या दृष्टिकोनातून ते चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्या योग्य उत्तर आहे. त्यानंतर या 3 नंबरच्या प्रश्नाकडे, रोपटे या शब्दाचे अनेक वचन कोणते. तुम्हा सर्वांना माहिती आहे की वचन म्हटल्यानंतर काय असतं, थोडं 2 ते म्हणजे 20 ते 25 सेकंद या घटकावरती बोलतो की आपल्याला माहिती असावं की वचन म्हणजे काय की नामाची संख्या सुचविण्याचा गुणधर्म, बरोबर. नामाची
किंवा नामाचा संख्या सुचविण्याचा जो काही गुणधर्म असतो, कुणाचा? नामाचा संख्या सुचविण्याचा जो काही गुणधर्म असतो, संख्या सुचविण्याचा गुणधर्म म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर त्याला मराठीमध्ये म्हणा वचन. बरोबर, त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? वचन म्हटलं जातं. की नामाचा संख्या सुचविण्याचा गुणधर्म. बरोबर, म्हणजे ज्यातून त्या ठिकाणी संख्या सुचविली जाते त्याला मराठीमध्ये वचन म्हटलं जातं. मग वचनाचे प्रकार किती आहे मराठीमध्ये? 2. सर्वांना माहिती आहे, एक वचन, अनेक वचन. संस्कृतमध्ये किती आहे, तर संस्कृतमध्ये 3 आहेत. पहिला कोणता आहे? एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. मराठीमध्ये 2च आहे. मग आता इथं आपल्याला विचारलेलं काय? रोपटे. बरोबर, म्हणजे इथं एकारांत नाम आपल्याला दिलेलं आहे रोपटे. म्हणजे नपुसकलिंगी नामाचं अनेक वचन तुम्हाला करायचं सांगितलंय, कारण की रोपटे म्हटल्यानंतर ते नपुसकलिंगी नाम आहे, ते रोपटे. बरोबर, तो रोपटे आपण म्हणू शकत नाही किंवा ती रोपटे म्हणू शकत नाही. ती रोपटे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी अनेक वचनामध्ये जाणार आहे. मग आता इथं एकारांत रोपटे म्हटल्यानंतर एक वचनामध्ये आहे, त्याचं काय करायचं सांगितलं आपल्याला? अनेक वचन विचारलेलं आहे. बरोबर, म्हणजे एकारांत दिलेल्या शब्दाचं अनेक वचन काय होतं सर्वांना माहिती आहे, इकारांत होत असतं. हा नियम आहे. या नियमानुसार दिलेल्या नामाचं काय होणार आहे? अनेक वचन होणार आहे. मग रोपटेचं अनेक वचन काय होईल मग आता? तर रोपटे याचं अनेक वचन होईल इकारांत रोपटी, म्हणजे इकारांत त्याचं अनेक वचन झालं. बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे पुल्लिंगी नामाचं अनेक वचन असू दे, का स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन असू दे, का नपुसकलिंगी नामाचं अनेक वचन असू दे, जे नियम आपले ठरलेले आहेत ना, त्या नियमानुसार आपल्याला दिलेल्या नामाचं अनेक वचन करता येतं. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे या 4 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे? तुम्हा सर्वांना माहिती आहे की ह्या 2 गोष्टी आपण व्याकरण अभ्यासत असताना किंवा TATचा पेपर देत असताना कुठल्याही प्रकारचं मराठी जिथं जिथं विचारलं जात आहे, तर तिथे तिथे ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. ते म्हणजे सर्वात पहिली महत्त्वाची कन्सेप्ट ती म्हणजे अकर्मक. मग तो अकर्मक क्रियापदाचा प्रकार असू दे, का त्या ठिकाणी अकर्मक प्रयोग असू दे, कर्तरी प्रयोग असू दे, कर्मणी प्रयोग असू दे, भावे प्रयोग असू दे, अकर्मक भावे, अकर्मक कर्तरी असू दे. बरोबर, त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सकर्मक. बरोबर, हा दुसरा जो महत्त्वाचा पार्ट आहे सकर्मक म्हटल्यानंतर तर या 2 कन्सेप्ट एकदम प्रॉपर पद्धतीने क्लिअर असल्या पाहिजे. यासाठी तुम्हाला वाक्यातील ओळखता आला पाहिजे करता. मग जर तुम्हाला वाक्यातील करता अजूनही ज्या शिक्षक बांधवांना ओळखता येत नसेल त्याने आवर्जून लक्ष मराठी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जायचं. तिथं वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखणे सेपरेट लेक्चर आहे, ते आवर्जून बघून घ्या. ओके, आणि तुम्हाला लेक्चर कसं वाटतंय मला आवर्जून कमेंट्स करून सांगा. लेक्चर समजतंय नाही समजत आहे प्लीज मला कमेंट्स करून सांगा, कारण की त्यावरनं मग आपल्याला अजून कशा पद्धतीने या सर्व गोष्टी पुढे मार्गक्रमण केलं पाहिजे. आपण या सर्व गोष्टी आपण त्यामध्ये निश्चितच या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला होणार आहे. आणि गेल्या 11 वर्षापासून या फील्डमध्ये मी काम करतोय, त्याच्यामुळं काही अडचण नाही. ओके, तर अशा पद्धतीने अकर्मक म्हटल्यानंतर ज्या वाक्यरचनेमध्ये काय नसते तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट कर्म नसते. पाठांतर करायची गरज नाही, कारण की त्याच्यामध्ये दिलं आहे अ अधिक कर्म. बरोबर ना, अ अधिक कर्मक म्हणू शकतात तुम्ही. अचा अर्थ काय होतो रे मित्रांनो, तर अचा अर्थ होतो न. बरोबर, आणि त्याच्यानंतर कर्मक म्हणजे काय, तर कर्म नसणे अशा पद्धतीने तो अर्थ प्रकट होत असतो. आणि इकडे सकर्मक म्हटल्यानंतर काय, स अधिक कर्मक असं म्हणा तुम्ही. स म्हणजे काय, तर त्या ठिकाणी सोबत असं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात. सोबतीला, मग कुणाच्या सोबतीला, तर कर्मकच्या सोबतीला. म्हणजे ज्या वाक्यरचनेमध्ये कर्म आलेलं असते आपल्या भाषेमध्ये लक्षात ठेवा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, सकर्मक म्हणतात. मग आता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, थोडक्यात सांगून देतो काही सेकंदात की वाक्यातील कर्ता कसा ओळखावा आणि वाक्यातील कर्म कसं ओळखावं. अगदी शॉर्टकट पद्धतीने फक्त काही सेकंदात समजून घ्या की वाक्यातील जो काही कर्ता आलेला असतो तर वाक्यातील कर्त्यामध्ये जे क्रियापद आलेलं असतं त्या क्रियापदाचा मूळ धातू आपल्याला घ्यायला लागतो. आणि क्रियापदाच्या मूळ धातूला नारा, त्याच्यानंतर नारे किंवा नारे, ओके, त्याच्यानंतर नाऱ्या, अशा प्रकारच्या शब्दांनी शेवटी प्रश्न येतो कोणने प्रश्न विचारावा. म्हणजे जर वाक्यामध्ये तुम्हाला व्यक्तिवाचक कर्ता ओळखायचा असेल तर तुम्ही कशाने प्रश्न विचारू शकतात, कोणने प्रश्न विचारू शकतात. जर तुम्हाला वाक्यातील वस्तुवाचक कर्ता ओळखायचा असेल, ओके, तर तुम्हाला प्रश्न कशाने विचारायला लागतो, तर प्रश्न तुम्हाला विचारावा लागतो तो म्हणजे काय नाही. आता या 2 गोष्टी सर याचं रूपांतरण किंवा याचं विश्लेषण कुठं दिलं आहे का, तर याचं विश्लेषण MPSC आयोगाच्या पेपरमध्ये
ज्या पद्धतीने प्रश्न विचारले गेले त्यामुळं या दोन पद्धती इथं सांगाव्या लागतात. ओके, मग तुम्हाला वाक्यातील काय मिळतो, कर्ता मिळतो. आणि कर्म ओळखताना काय करावं लागतं, काही 10 ते 15 सेकंदामध्ये समजून घ्या. वाक्यातील जे क्रियापद आलेलं असतं, क्रियापदाच्या मूळ धातूला लेला, त्याच्यानंतर लेली. माझं लेक्चर परिपूर्ण कन्सेप्च्युअल असतं, परिपूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. लेला, लेली, लेले, लेल्या. ओके, अशा पद्धतीने कायने प्रश्न विचारावा. म्हणजे वाक्यातील तुम्हाला काय भेटतं, तर वाक्य तुम्हाला भेटतं कर्म. बरोबर. मग आता उदाहरणांकडे या. आज भाऊबीज आहे म्हटल्यानंतर या क्रियापदाचा मूळ धातू कोणता घेतला जातो, तर या क्रियापदाचा मूळ धातू येतो असं. असं का, बॅचमध्ये मी सांगतो, विश्लेषण करून देत असतो नेहमी. ओके, मग आता असणारी कोण, तर भाऊबीज हा वाक्यातील कर्ता आहे. बरोबर, वाक्यातील कर्ता काय आहे, भाऊबीज आहे. अजिंक्य उद्या नागपूरला जाईल, जाणारा कोण आहे, अजिंक्य. वाक्यातील कर्ता हा आहे. गेलेला काय, वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे अकर्मक आहे, हे सुद्धा अकर्मक आहे. बरोबर. त्यानंतर पर्याय क्रमांक काल खूप पाऊस पडला, पडणारा काय, तर पाऊस. बरोबर ना, वाक्यातील हा कर्ता आलाय. म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं आल्यानंतर त्या उदाहरणामध्ये कुठे कुठे कर्ता, कुठे कुठे कर्म आलाय, कोणतं अकर्मक आहे, कोणतं सकर्मक आहे, या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4 जो काही अबोली निबंध लिहिते, वाक्यामध्ये क्रियापद आहे लिहिते, याचा मूळ धातू येतोय लिह. मग तुम्ही प्रश्न विचारू शकता इथं, लिहणारी कोण, प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर भेटते अबोली हा वाक्यातील कर्ता. लिहिलेला काय, अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारू शकताय. मग लिहिलेला काय अशा पद्धतीने प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला उत्तर तिथे देता येते आहे निबंध, म्हणजे वाक्यामध्ये कर्म आलेलं आहे. मग ज्या वाक्यरचनेमध्ये कर्म आलेलं असते त्याला मराठीमध्ये सकर्मक म्हणून ओळखलं जाते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कन्सेप्ट क्लिअर. चला पुढे 5 नंबरचा प्रश्न आहे, कशावरती विचारलाय, म्हणीवरती. अति शहाणा त्याचा बैल रिकामा, या म्हणीचा योग्य अर्थ कोणता. सर्वांना माहिती आहे, खूप हुशारीने फायदा होतो, हे तर चुकीचं आहे. होतो फायदा, मान्य आहे, पण तिथं काय सांगितलं की अति हुशारी कामाची नसते. अति शहाणा त्याचा बैल रिकामा, त्याच्यानंतर आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा, अजिबात नाही. जसजशी त्या ठिकाणी संदर्भ येत जाणार त्या पद्धतीने विश्लेषण करत जाणार आहे. तर वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते. यस, प्रमाणापेक्षा जास्त शहाणपण जे काही असतं ते नेहमीच नुकसानकारक ठरत असतं. जेवढं त्या ठिकाणी आपल्याला समजते तिथपर्यंत त्या ठिकाणी आपण ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. बरोबर. 5 नंबरचा प्रश्न होता. 6 नंबरचा प्रश्न आहे बघा आता, मी स्वतः त्याला पाहिले, या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता. आता मी याला अधोरेखित करतो. ओके, मी स्वतः त्याला पाहिले. आता तुम्हा सर्वांना माहिती आहे की या दोघांमध्ये जो काही फरक येतो तो फरक सर्वांनी त्या ठिकाणी अभ्यासला असेल. फक्त ओव्हरलुक करून देतो. पुरुषवाचक सर्वनाम ही सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. थोडं पलीकडे जर आलात तुम्ही, पुरुषवाचक सर्वनाम झाल्यानंतर इकडं जो प्रकार येतो पुरुषवाचक झाल्यानंतर आत्मवाचक सर्वनाम, या दोघांमध्ये मला तुम्हाला सांगायचं एकच आहे की इकडं सुद्धा आपण स्वतः या सर्वनामाचा वापर केला जातो मित्रांनो, आणि इकडं सुद्धा आपण स्वतः ही सर्वनामे येत असतात. मग दोघांमध्ये फरक काय नेमका, दोघांमध्ये नेमका फरक काय येतो, तर इकडं आपण स्वतः जेव्हा वाक्यरचनेमध्ये वापरली जातात तेव्हा ती वाक्याच्या सुरुवातीला वापरली जातात. आपण छान बोलतात. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा उदाहरणं आलेली असतात, आपण छान बोलतात अशा प्रकारची एक रचना येते. ओके, आपण छान बोलतात हे म्हटल्यानंतर तुम्ही आत्मवाचक त्याला म्हणूच नका. त्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर त्याला तुम्हाला पुरुषवाचकच म्हणायचं आहे. आपण आलात बरे वाटले, स्वतः खात्री करून घ्या, अशा प्रकारची उदाहरणं स्वतः वाचली असतील तुम्ही आतापर्यंत. खात्री करून घ्या द्वितीय पुरुषवाचक आहे ते, किंवा त्या ठिकाणी तुम्ही असंही म्हणू शकता स्वतः खात्री करून घेतली. अशा पद्धतीने प्रथम पुरुषवाचक तुम्ही घेऊ शकतात. स्वतः खात्री करून घेतली म्हणजे अशा पद्धतीने या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ शकतात. हे संपूर्ण पुरुषवाचक सर्वनाम आहेत. एकदम साधा फरक लक्षात ठेवा. जेवढं परीक्षेच्या दृष्टिकोनातून तेवढंच सांगतोय मी, जास्त MPSCकडे वळलेलो नाही. जेवढं एक्झाम ओरिएंटेड आहे, माझं लेक्चर परिपूर्ण कन्सेप्च्युअल एक्झाम ओरिएंटेड असतं. ओके, मी जास्त खोलात जात नाही. जेवढं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे तेवढंच मी इथं बोलणार आहे. आत्मवाचकमध्ये काय आलेलं असतं, तर आत्मवाचकमध्ये ही जी सर्वनामे आलेली दिसतात ना आपल्याला, ती एका सर्वनामानंतर, कशानंतर, एका सर्वनामानंतर किंवा वाक्यातील जो काही कर्ता आलेला असतो त्या कर्त्यानंतर तुम्हाला ही वापरलेली दिसतात. म्हणजे मी जर असं म्हटलो, ती आपणहून माझ्याशी बोलली. बरोबर,
ती आपणहून माझ्याशी बोलली. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं मी की बोलणारी कोण आहे ती, तिच्यानंतर आलेला आपणहून म्हणजे एका सर्वनामानंतर लक्षात घ्या किंवा एखाद्या कर्त्यानंतर जेव्हा त्याचा वापर केलेला असतो का नाही तेव्हा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात तर आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. त्याच्यानंतर तो स्वतःहून मला फोन करतो, मला फोन करतो, करणारा कोण आहे तो, बरोबर ना. त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय आलाय स्वतःहून आलाय. म्हणजे सांगण्याचा उद्देश दोघांमध्ये हा फरक आहे. मग आता तुम्हाला विचारलं काय मी स्वतः त्याला पाहिले, मी स्वतः त्याला पाहिले म्हटल्यानंतर पाहणारा कोण आहे मी, कर्त्यानंतर आलेला स्वतः. डोकं लावायची गरज नाही. प्रश्नाचं विश्लेषण किंवा प्रश्न क्रमांक 6 नंबरच्या प्रश्नाचं विश्लेषण पर्याय क्रमांक 3 आहे. संपला विषय. चला पुढे आता 7 नंबरच्या प्रश्नाकडे इतक्या सोप्या पद्धतीने अजून आपण कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर प्रश्न कसा येऊ दे ना, मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचं टार्गेट आपलं आहे. बघा पुढचा प्रश्न काय आहे, पुढील पैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते. आता प्रश्न विचारलाय गुणविशेषणावरती. विशेषण म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना परिचित आहे, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा जो काही शब्द आलेला असतो त्याला मराठीमध्ये गुणविशेषण म्हणतात. मग आता इथं गुणविशेषण म्हटल्यानंतर म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय असतो, विशेषण असतो. मग त्याचे प्रकार आहे ना, सिद्ध विशेषण, साधित विशेषण. सिद्ध विशेषणाचे 3 प्रकार तुम्ही अभ्यासतात. सर्वात पहिला गुणविशेषण, दुसरा संख्या आणि तिसरा सार्वनामिक. साधित विशेषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत, बरोबर. नाम साधित आहे, धातू साधित आहे, विशेषण साधित आहे, अव्यय साधित आहे, संबंधी विशेषण आहे, समासगठित विशेषण आहे, बरोबर. या संपूर्ण कन्सेप्ट आपल्याला इथे क्लिअर कराव्या लागतात. मी फक्त बोलणार गुणविशेषणावरती. गुणविशेषण म्हणजे काय मित्रांनो, जेव्हा मराठीमध्ये गुणविशेषण वापरलं जातं तेव्हा 5 प्रकारे गुणविशेषण येतं. म्हणजे कसं की जे रंगाचं नाव एखाद्या वाक्यामध्ये आलेलं असेल तर ते गुणविशेषण असतं. म्हणजे रंग हे सुद्धा गुणविशेषण आहे. त्याच्यानंतर नंबर 2 एखादा दर्जा दर्शवलेला असेल तिथं ते सुद्धा गुणविशेषण आहे. नंबर 3 मध्ये एखादा चवीचा उल्लेख झालेला असेल ते सुद्धा गुणविशेषण आहे. नंबर 4 मध्ये स्वभाव आलेला असेल हे सुद्धा गुणविशेषण आहे. आणि नंबर 5 मध्ये एखादा आकार आलेला असेल तर ते सुद्धा काय आहे तर ते सुद्धा गुणविशेषण आहे. म्हणजे 5 प्रकारे मराठीमध्ये गुणविशेषण येत असते. जर मी त्या ठिकाणी म्हटलं की काळा घोडा, बरोबर ना, काळा घोडा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी रंग आला, बरोबर. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं, आता इथं काय दिलं आपल्याला, गोड केळी, 20 आंबे, तिप्पट अंतर, 4 चाकी. काय येऊ शकत नाहीये. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे, कारण की गोड केळी म्हटल्यानंतर चवीमध्ये जाणार आहे ना ते. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न कसाही विचारतो गुणविशेषणावरती त्याचं उत्तर आपलं तयार असलं पाहिजे. गुणविशेषण मराठीमध्ये येत असताना किती प्रकार येत असते, 5 प्रकारे येत असते. अशा प्रकारे म्हणजे काळा घोडा म्हटल्यानंतर काळा हे गुणविशेषण आहे. दर्जा म्हटल्यानंतर, भारी कापड म्हटल्यानंतर भारी हे त्या ठिकाणी काय आहे तर गुणविशेषण आहे. चौथं तुम्हाला सांगितलं स्वभाव, बरोबर. लबाड लांडगा, बरोबर ना. धूर्त कोल्हा म्हणजे लांडग्याचा स्वभाव कसा आहे तर लबाड आहे, कोल्ह्याचा स्वभाव कसा आहे तर धूर्त आहे. म्हणजे अशा पद्धतीने जाड माणूस, आकार कसा आहे तर जाड आहे. म्हणजे अशा पद्धतीने गुणविशेषण म्हटल्यानंतर हा तो कन्सेप्ट आपल्याला इथे क्लिअर करावा लागतो. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे खग. अतिशय सोपा प्रश्न आहे. भूगोल तर काही येऊ शकत नाही, खगोल येऊ शकत नाही, पक्षी हे त्याचं योग्य उत्तर आहे, बरोबर ना. म्हणजे अशा प्रकारे सोपी प्रश्न यावरती काही जास्त बोलण्याची गरज नाही. त्याच्यानंतर पुढे आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते अशा प्रकारचं उदाहरण आहे. त्रिकालाबाधित सत्य. जेव्हा मी काळ शिकवतो तर काळामध्ये ह्या कन्सेप्ट बऱ्याचदा आवर्जून सांगत असतो की साध्या वर्तमान काळाचे नियम सुद्धा मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगत असतो की जे त्रिकालाबाधित सत्य घटना जी असते ती साध्या वर्तमान काळामध्ये सांगितली जाते. मग आता हे त्रिकालाबाधित सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, बरोबर ना. मग याचं उत्तर काय आलेलं असणार आहे तर याचं उत्तर आलेलं असणार आहे साधा वर्तमान काळ. कारण की सध्या क्रिया घडते आहे, क्रिया चालू आहे, बरोबर ना. म्हणजे क्रिया सुरू होते आता, बरोबर ना. त्याला म्हणतात साधा वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय, क्रिया घडून गेली आहे ना, घडून गेली म्हणजे केलेली आहे, बरोबर ना. म्हणजे काय, मी आज जेवण केलेले आहे, क्रिया काही वेळापूर्वी घडून गेली. त्याच्यानंतर अपूर्ण वर्तमान काळ काय, करीत आहे, आहे. म्हणजे ह्या शॉर्टकट ट्रिक्स सुद्धा मी माझ्या बॅचमध्ये विद्यार्थ्यांना चालू लेक्चरमध्ये पण सांगतो, नोट्समध्ये पण देतो. आणि तुम्हाला या बॅचमध्ये प्रत्येक विषयाच्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. मराठीचे तुम्हाला 3 प्रकारच्या नोट्स उपलब्ध असणार आहे, एक व्याकरण, एक शब्दसंग्रह आणि रिव्हिजन नोट्स, फ्लो चार्ट नोट्स. आणि फी किती आहे बरेच विद्यार्थी विचारतील. फीचं अजून डिसाईड झालेलं नाही. फी अतिशय मिनिमम राहणार आहे, कारण की मी सुद्धा तुमचा एक सहकार्य, मी सुद्धा तुमच्यातलाच आहे, मी सुद्धा एक डीएड धारक आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय अडचण नाही. भविष्यकाळ येऊ शकत नव्हतं. बघा आता पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा. जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी
वाचून टाकणार आहे या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. आता बघा सर्वात पहिल्यांदा दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर इथं केलेला आहे. कोणता आलेला आहे? दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर. एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे तुम्हाला सांगायचे असतील, मांडायचे असतील, दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर तुम्हाला तिथे करावा लागतो. ओके, मग तिथं आता दुहेरी अवतरण चिन्ह सर्वात पहिल्यांदा आलाय. ते उद्गार आहे म्हणून उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. उद्गारवाचक चिन्ह तिथं वापरण्यात आलेलं आहे. नंबर 2 बरोबर, 2 झाले. पुढे या थोडं त्याच्यानंतर पूर्णविराम या चिन्हाचा वापर झालेला आहे. पूर्णविराम, एखादा विचार जिथे संपतो बरोबर आणि तिथे जे चिन्ह वापरलं जातं तर ते पूर्णविराम आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे. सॉरी, प्रश्नचिन्ह पुढे वापरलं आहे, ते वाक्यामध्ये नाही वापरलेलं, फक्त एका वाक्यामध्ये हो, त्याच्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आणि पूर्णविराम हे 3 विराम चिन्हे तिथे वापरण्यात आलेली आहे. हे पुढे जे सूचनेमध्ये आलेलं आहे त्याचा समावेश तुम्हाला तिकडं करावा लागणार नाही. ओके, म्हणजे इथं प्रश्न क्रमांक 11चं उत्तर पर्याय क्रमांक 2च आलेलं असणार आहे. 3 विराम चिन्हांचा वापर तिथे झालाय. विराम चिन्हेवरती एक प्रश्न 100% येतो म्हणजे येतो. ओके, चला या पुढे आता 11 नंबरचा प्रश्न झाला. 12 नंबरचा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी योग्य सामान्य रूप ओळखा. काही सेकंदात सामान्य रूप ही कन्सेप्ट समजून घ्या आणि मला प्रश्नांची उत्तरं कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, बघा आता पुढीलपैकी योग्य सामान्य रूप ओळखा. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे सामान्य रूप म्हणजे काय, कशाला म्हणतात सामान्य रूप, बरोबर ना. सामान्य रूप म्हणजे काय मित्रांनो, तर सामान्य रूप म्हणजे काय की एखादं विभक्तीचं प्रत्यय म्हणजे एखादं नाम असेल त्या नामाला एखादं विभक्तीचं प्रत्यय जुळण्याच्या अगोदर, त्या नामाला एखादं विभक्तीचं प्रत्यय जुळण्याच्या अगोदर त्याच्या मूळ रूपामध्ये होणारा जो बदल असतो त्याला मराठीमध्ये सामान्य रूप म्हणतात. बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी मी घर, एकदम साधी उदाहरणं घेतो, शिक्षक, दार, बरोबर ना, घर, शिक्षक, दार. त्याच्यानंतर पुढं जर तुम्ही गेलाय तर त्या ठिकाणी घर झालं, दार झालं, शिक्षक झालं. अशा प्रकारे यांची सामान्य रूपे ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. मग आता समजा घर या नामाला मला त जोडायचं आहे, बरोबर. शिक्षक या नामाला मला ला जोडायचा आहे. काय जोडायचं आहे? ला जोडायचा आहे, बरोबर. हे विभक्तीचा प्रत्यय जोडायचा आहे. दार म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मला त जोडायचं आहे, बरोबर. मग आता सरसकट मी जोडू शकतो का? नाही. त्या दिलेल्या नामाच्या मूळ रूपामध्ये मला काय करावं लागणार आहे? तर आधी बदल. मग आता सर्वात पहिल्यांदा काय आहे? घर. मग घर म्हटल्यानंतर मी अशा पद्धतीने घेऊ शकत नाही, घरत, हे चुकीचं आहे. अहो, त्या दिलेल्या नामाचं मला सामान्य रूप करावं लागणार आहे, त्याच्या मूळ रूपामध्ये बदल करावा लागणार आहे मला. मग घर म्हटल्यानंतर त्याचं मूळ रूप काय आलेलं असणार आहे? तर घरा, म्हणजे त्याचं मूळ रूप घर हे मूळ रूप आहे, त्याचं सामान्य रूप काय होणार आहे? तर घरा. याला मराठीमध्ये काय म्हणतात? तर सामान्य रूप. की हे विभक्तीचं जे प्रत्यय आहे ना ते जुळण्याच्या अगोदर त्याच्या मूळ रूपामध्ये होणारा जो बदल असतो त्याला मराठीमध्ये सामान्य रूप म्हणतात. एकदम साध्या सोप्या सरळ शब्द. मग आता घर, घरा, घरा म्हटल्यानंतर त्याचं सामान्य रूप आहे, त्याला तुम्ही विभक्तीचं प्रत्यय नंतर जोडू शकतात. तुम्हाला फक्त सामान्य रूप सांगितलं तर काय आलेलं आहे? तर फक्त सामान्य रूप आलेलं आहे घरा. शिक्षक, शिक्षका हे त्याचं सामान्य रूप येणार आहे. शिक्षका हे काय आहे? सामान्य रूप. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जोडू शकता त्याला प्रत्यय शिक्षकाला. यस, अशा पद्धतीने. दार, दार या नामाचं सामान्य रूप काय येणार आहे? तर दार या नामाचं सामान्य रूप येणार आहे दारा. ओके, त्याच्यानंतर तुम्ही त्याला जोडू शकता दारात. म्हणजे अशा पद्धतीने सामान्य रूप म्हणजे काय ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल. मग आता इथं सामान्य रूप कोणतं आहे? आता फडकेला काही येऊ शकत नाही, त्यानंतर फडकीला येऊ शकत नाही, फडकेली येऊ शकत नाही, फडक्यांना, फडक्यांची, बरोबर ना. म्हणजे त्या ठिकाणी फडके हे जे काही त्या ठिकाणी आपल्याला मूळ नाम दिलेलं आहे तर या मूळ नामाचं सामान्य रूप काय होणार आहे? तर या मूळ नामाचं सामान्य रूप होणार आहे फडक्या, बरोबर. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा अशा प्रकारची सामान्य रूप आलेली असतात एखाद्या नामाचं, जेव्हा तुम्हाला सामान्य रूप करायचं असते तेव्हा आदरार्थी करण्यासाठी आपल्याला जो अनुस्वार आहे तो अनुस्वार द्यायला लागतो. म्हणजे आत्ता त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने त्या दिलेलं जे काही नाम आहे, नामाचं झालेलं जे काही सामान्य रूप आहे तर त्या सामान्य नामाला त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? तर विभक्तीचं प्रत्यय जोडू शकतात. फडक्यांची किंवा फडक्यांना, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला सामान्य रूप ओळखता येतं. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? यावरती
एक प्रश्न येतो मित्रांनो, शुद्ध शब्द म्हटल्यानंतर यावरती 100% एक प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. आता शुद्ध शब्द म्हटल्यानंतर आत्ता थोडं टायपिंग करताना मागं पुढं झालं असेल, बरोबर. आता या ठिकाणी वाङ्मय तो अशा पद्धतीने लिहिण्यात आलेला आहे. ओके, तो टाईप करताना फॉन्टचा इश्यू आहे. ओके, तर तो त्यामुळे त्या पद्धतीने टाईप झालेला आहे. तर तो वाङ्मय हे तर काही येऊ शकत नव्हतं, वाक्मय येऊ शकत नव्हतं, वाङ्मय हे येऊ शकत नव्हतं. अनुस्वार व वरती अनुस्वार येताना दिसत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की अशा प्रकारची शुद्ध शब्द अशुद्ध शब्द, तर याची सुद्धा आपण बॅचमध्ये 15 ते 16 प्रकारचे नियम जे काही आहे ते नियम आपण घेत असतो आणि त्या नियमान्वये त्या ठिकाणी सांगत असतो मी की कशा पद्धतीने कोणता शब्द कशा पद्धतीने लिहिला जाणार, कोणता शब्द कशा पद्धतीने लिहिला जातो, या सर्वच्या सर्व कन्सेप्ट मी तिथे क्लिअर करून देत असतो. जिथे त्या ठिकाणी कन्सेप्टवरती जास्तीत जास्त बोलायचं आहे तिथे मी आवर्जून त्या ठिकाणी बोलतोय आणि जिथे बोलायचं नाही तिथं सरसकट पुढे जाऊया. लेक्चर विनाकारण लांबवण्यात मजा नाही, बरोबर ना. बघा आता पुढील पैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा विचारलाय. काय विचारलाय? गटात न बसणारा नेता, बरोबर ना. लोकांचं जो नेतृत्व करतो, बरोबर. नायक हा सुद्धा त्याला समानार्थी शब्द आहे. म्होरक्या हा सुद्धा त्याला समानार्थी शब्द आहे, बरोबर ना. म्हणजे तिघच्या तिघ कुणाला समानार्थी शब्द म्हणू शकता तुम्ही, तर तिघच्या तिघ त्या ठिकाणी पुढारी म्हणू शकतात तुम्ही, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण लक्षात घेतलं मित्रांनो तर या सर्वच्या सर्व संकल्पना आपल्याला इथे क्लिअर करता येतात. ओके, म्हणजे आपल्याला आत्ता वेगळा शब्द विचारलेला आहे तो ओळखायचा. म्हणून पर्याय क्रमांक 4 जो काही आहे तो पर्याय क्रमांक 4 हा वेगळा शब्द इथं आलेला आहे. म्हणजे गुंडा म्हटल्यानंतर हा जो शब्द आहे तर हा वेगळा आहे, गटात न बसणारा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. हे सर्वच्या सर्व नेतृत्व करणारे आहेत, बरोबर. पण याचा जो गुण आहे ना तर याचा गुण त्या ठिकाणी तो नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भूकंपग्रस्त भागात नेमका सापडल्याने सुटकेसाठी कोणती गोष्ट करावी हे न सुचल्याने मी दुर्दैवाच्या कचाट्यात सापडलो, बरोबर. अधोरेखित शब्द समूहासाठी योग्य तो वाक्प्रचार कोणता, बरोबर. मला दुर्दैवाच्या कचाट्यात सापडणे, बरोबर ना. दुर्दैवाच्या कचाट्यात सापडणे अशा प्रकारची ती रचना आहे, बरोबर. माझा पोपट होणे हे तर काय नाहीये. पोपट केव्हा होतो, बरोबर ना. पोपट होणे हे तर त्यामध्ये येऊ शकत नाही मित्रांनो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण बऱ्याचदा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या सर्व गोष्टी अभ्यासल्या की याचा पोपट झाला, असं झालं, तसं झालं, बरोबर ना. फजित होणे किंवा पोपट होणे अशा पद्धतीने इकडे आड तिकडे विहीर, माहिती आहे तुम्हाला सर्वांना. आता काय MPSCचा अभ्यास TATचा अभ्यास करू का संसार सांभाळू का नोकरीला लागू, बरोबर ना. इकडे आड तिकडं विहीर किंवा दोघं ठिकाणी सारखी परिस्थिती निर्माण होणे. काय करायचं काय अशा परिस्थितीमध्ये? मती कुंठित येणे, यस, हे त्याचा वापराचा योग्य अर्थ आहे की दुर्दैवाच्या कचाड्यात सापडणे म्हणजे काय, मती कुंठित होणे, हा त्याचा योग्य अर्थ आहे. तुम्हाला सर्वांना समजला आता. चौथा पर्याय होता तंद्रीत असणे, हे सर्वांना माहिती आहे त्याचा अर्थ. या अगदी सोपे वाक्प्रचार आहे. ह्या सोप्या वाक्प्रचारांचा अर्थ इथं त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी घेण्यात काही अर्थ नाही. पुढे चला तर बघा 16 नंबरचा प्रश्न आहे, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे, बरोबर ना. तुम्हाला सर्वांना माहिती आहे सिंधुताई सपकाळ यांचे ते आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्रावरती मूवी सुद्धा आलेला आहे, बरोबर. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा पेपरमध्ये विचारले जातात. ओके, त्याच्यानंतर त्या ठिकाणी बाकीचे जे काही थोर समाजसुधारक आहेत तर जसजसे त्या ठिकाणी प्रश्न येत जातील त्या स्वरूपामध्ये मी विश्लेषण करत जाणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे, पुढील पैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे. आता कठोर वर्ण म्हटल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा घटक अवघड जातो, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो. जर तुम्हाला हे संपूर्ण वर्ण लक्षात ठेवायचे असतील, जिथं मला कन्सेप्ट क्लिअर करायची आहे तिथे मी आवर्जून कन्सेप्ट क्लिअर करत असतो. ओके, म्हणजे आत्ता इथं प्रश्न काय आहे, कठोर वर्णावरती विचारला आहे. म्हणजे हा गट आहे, बरोबर. त्याच्यामध्ये क, च, ट, त आणि प. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही गेलाय तर त्या ठिकाणी हा कठोर व्यंजनांचा किंवा कठोर वर्णांचा, याला आपण म्हणू शकतो इकडे मृदू व्यंजने असं आपण त्याला म्हणू शकतो, बरोबर. याला तुम्ही व्यंजने म्हणा म्हणजे तुमच्या लक्षात येणार की चांगल्या पद्धतीने समजणार तुम्हाला, तुम्ही वाचलं असेल. आणि पुढं आहे अनुनासिके. ओके, मग आता क म्हटल्यानंतर सर्वांना येणार आहे त्याच्या पुढं खच येतो, बरोबर. त्यात ग म्हटल्यानंतर त्याच्या पुढं घ येतो
आणि इकडं जो लिहिला जातो अनुनासिक तो म्हणजे वाङ्मयाचा, बरोबर. त्याच्यानंतर पुढं च म्हटल्यानंतर सर्वांना छ लक्षात येणार आहे. ज म्हटल्यानंतर झ अगदी लक्षात येतो. त्याच्यानंतर इकडं याला बरेच जण, काही जण त्याला न म्हणतात, काही जण त्याला त्र म्हणतात. तो त्र नाही, न नाही, तो संस्कृतमधनं मराठीमध्ये आलाय, पण मराठीत तो लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. पण प्रश्न मात्र त्यावरती विचारला तो पेपरमध्ये. त्याला य म्हणतात, त्याचा उच्चार नासिकेतनं केला जातो म्हणून त्याला य म्हणतात. समजलं का? लक्षात असू द्या. मराठी उत्कृष्टपणे समजून घ्या. त्याच्यानंतर इकडे ट आणि ठ, इकडे येताना ड ढ न बाणाचा येत असतो. इथं हा क्रम सुद्धा अत्यंत महत्वाचा असतो. त थ, इकडे येताना द ध न नडाचा येतोय. प फ ब भ आणि इकडे म मगरीचा येतोय. आता तुम्हाला विचारलंय कठोर वर्ण किंवा व्यंजने. या कठोर वर्ण म्हटल्यानंतर या तिघांचा समावेश त्यामध्ये होत असतो. शहामुर्ग्याचा, षटकोनाचा, समईचा या तिघांचा समावेश त्यामध्ये होतो. आपण डीएड मध्ये शिकलोय, बरोबर का नाही? आपण काहींची त्या ठिकाणी म्हणजे इंटर्नशिप झाली असेल तर त्यांनी शाळेवरती शिकवलं असेल. काही जण आता वर्किंग असतील, काही जण शिकवत असतील शाळेवरती. तर आपण शिकवतो हे शहामुर्ग्याचा क्ष, बरोबर का नाही? षटकोनाचा क्ष, समईचा स, बरोबर ना? अशा पद्धतीने आपण शिकवतो, बरोबर. म्हणजे अक्षर ओळख करून देण्यासाठी आपण हे घेत असतो. म्हणून आता कुठे दिसतंय पर्यायामध्ये कुठला आलेला आहे पर्याय? तर या ठिकाणी प फ म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा आता, साता कथाकार, कादंबरीकार, नाटककार व शाहीर असलेले साहित्यिक म्हणजे साहित्यिक कोणते, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर ते थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे, बरोबर ना? म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला इथे अशा प्रकारची प्रश्न सुद्धा विचारली जातात. म्हणून अशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा अगदी शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न काय आहे आता, की आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो? आता बघा, वर्ण प्रकार म्हटल्यानंतर वर्णांची उच्चार तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सर्वात पहिल्यांदा येतो कंठ. तुम्हाला मी एकदा विश्लेषण करून देतो. कंठ, त्याच्यानंतर येतो तालव्य, त्याच्यानंतर येतो मूर्धन्य, दंत्य, बरोबर, ओष्ठ. हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील तर लक्षात ठेवताना फक्त आणि फक्त 5 व्यंजने तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात, जे आधी सांगितले मी तुम्हाला, बरोबर ना? ते कोणकोणते? तर हा क, च, ट, त आणि प. ओके, ही 5 व्यंजने फक्त इथे लक्षात ठेवावी लागतात तुम्हाला. मग ही 5 व्यंजने लक्षात ठेवताना आपल्याला सर्वांना माहिती आहे, हे तर त्या ठिकाणी व्यंजनांच्या बाबतीत झालं. तर कंठ म्हटल्यानंतर स्वर कोणकोणते येतात? मग यामध्ये स्वर कोणकोणत्या स्वरांचा समावेश होतो? तर कंठमध्ये येतात अ, त्याच्यानंतर आ. तालव्यमध्ये कोणती येतात? रस्वई, दीर्घई, बरोबर. मूर्धन्यमध्ये कोणती येतात? ऋषीचा. दंत्यमध्ये कोणती येतात? तर हा येतो लू, बरोबर. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ओष्ठमध्ये कोणती येतात स्वर? तर उ खळाचा, उ उसाचा. म्हणजे अशा पद्धती या स्वरांचा समावेश त्यामध्ये होत असतो. म्हणजे आता कंठ, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ यांच्या पुढं जी काही त्या ठिकाणी क, च, ट, त, प लिहिली आहे त्याच्या पुढं तुम्हाला येणार आहे, बरोबर ना? क, ख, ग, घ वाङ्मयाचा आणि त्याच्यानंतर ह. अशा पद्धतीने च, छ, ज, झ, च, छ, ज, झ, य, य, श. त्याचा ट, ठ, ड, ढ, न, र, श, ळ, बरोबर. त्याच्यानंतर पुढं त, थ, द, ध, न, ल, स, प, फ, ब, भ, म. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टकट ट्रिकच्या माध्यमातून या सर्वच्या सर्व कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर करू शकतात. आणि मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायला तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. फक्त ही जी सिरीज चालली ही कंटिन्यू करा आणि बॅच लवकरात लवकर जॉईन करा, काही अडचण नाही. ज्यांना फक्त मराठीची बॅच जॉईन करायची ते मराठीची बॅच जॉईन करू शकतात. ओके, मग आता इथं कुठला पर्याय बरोबर आहे? तर पर्याय कंठ म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आपले 2015 या प्रश्नपत्रिकेचे पेपर 1 चे प्रश्न होते. आता पुढच्या लेक्चरला मी भेटणार, पुढच्या लेक्चरला मी घेणार 2015 पेपर 2 चे मराठी PYQ डिटेल विश्लेषण. लवकरच आपण बालमानसशास्त्राचे जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा सुरू करतोय, मॅथ रिझनिंगचे प्रश्न सुरू करतोय, समाजशास्त्राचे प्रश्न सुरू करतोय. लवकरच ही सिरीज तुम्हाला बघायला मिळणार आहे. इथे मी थांबतोय. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.